नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. तर आज मी बनवणार आहे अंडा मसाला. तर इथे काही अंडे इथे बॉईल करून घेतलेले आहेत आणि मध्यभागी इथे चिरून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. त्यासाठी खूप काही असं नाही, जे घरामध्ये आपल्या उपलब्ध असतं त्याच्यापासूनच हा अंडा मसाला मी बनवणार आहे. तर इथे 3 ते 4 मी टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून. त्यानंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे. त्याचनंतर चांगलं इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम चांगलं व्हायला हवं. त्यानंतर आपल्याला तेल तापल्यानंतर आपल्याला फक्त याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. जिरे चांगले तडतडले की त्याचनंतर आपल्याला जो की बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा टाकायचा आहे आणि कांदा लालसर असा परतून घ्यायचा आहे. तर बघा, जे काही तुमच्या घरामध्ये साहित्य असेल त्या ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही अंडा मसाला बनवू शकता. त्याचनंतर नाही तेच लालसर कांदा परतल्यानंतर जे की मी 3 ते 4 टोमॅटो कापलेले होते ते टाकलेले आहेत. टोमॅटो देखील आपल्या चांगल्या प्रकारे इथे परतून घेऊन मऊ व्हायला हवेत. त्यानंतर इथे आपल्याला फक्त अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद जास्त नाही टाकायची, परत आपला जो की अंडा मसाला आहे त्याला लाल असा कलर येणार नाही, त्यामुळे थोडीशी हळद. त्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर चांगलं असं जो काही अंड्याचा मसाला आहे तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे. मऊ झाला चांगल्या प्रकारे की इथे आपल्याला जे की आता मी इथे बॉईल केलेले अंडे होते, इथे मी 4 ते 5 अंडे बॉईल करून घेतलेले होते. त्याचनंतर इथे मी याच्यामध्ये टाकणार आहे आपलं घरगुती लाल तिखट. तर इथे एकजीव संपूर्ण मसाला करून झाल्यानंतर तुम्ही चवीनुसार लाल तिखट वगैरे वापरू शकता. त्याचनंतर जे की बॉईल केलेले हे अंडे होते तर ते अशा प्रकारे इथे मी मसाल्यामध्ये टाकलेले आहेत. तर त्याचनंतर जास्त आपल्याला फिरवायचं नाही आहे, म्हणजे जे काही बॉईल केलेले अंडे असतील ते तुटणार. त्याचनंतर आपल्याला फक्त इथे 2 मिनटासाठी अंड्याच्या मसाल्याची वाफ काढायची आहे. त्याचनंतर तुम्ही इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर वगैरे वापरू शकता, पण सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे त्यामुळे मी वापरलेली नाही आहे. तर छान अशी 2 मिनटासाठी वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला चवीसाठी नाही ते थोडासा मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे चिरून. त्याचनंतर कोथिंबीर, लिंबू तुम्ही वापरू शकता. तर घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा प्रकारची सोपी पद्धत वापरून तुम्ही अंडा मसाला बनवू शकता आणि त्याच प्रकारे चविष्ट आणि साधी सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपला अंडा मसाला तयार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, लिंबाचा रस टाकल्यानंतर आपल्या अंडा मसाल्याला थोडीशी चव येते. त्याचनंतर तुम्ही इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीरचा देखील वापर करू शकता. तर गरमागरम आपला अंडा मसाला तयार आहे. आपण रोजच्या जेवणामध्ये चपाती किंवा भाजीसोबत सहज छान पोटभर जेवू शकतो. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.